आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 ते 7 वर्ष जे मी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी चालू ठेवलेली आहे अथवा ज्याला इंग्रजीमध्ये ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन चालू आहे, त्या अंतर्गत आज एक नवीन व्हिडिओ टाकत आहे. कसं आहे ना, मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही, कारण माझा स्वतःचा एक व्यवसाय वेगळा गेली 25 ते 30 वर्ष सुरू आहे, तर त्याच्यात मी व्यस्त असतो. पण आज एक टाकतोय आणि हा व्हिडिओ देखील आपणास महत्त्वाचा ठरेल अशी आशा आहे. मी या अगोदर 5 मार्च 2026ला सिलेक्टिंग अ करेक्ट स्टॉक म्हणजेच योग्य समभाग निवडणे हा माझा एक व्हिडिओ म्हणजे अथवा व्लॉग नंबर 222 5 मार्च 2026ला टाकला होता. त्यात असं मी समजून सांगितलं होतं की मी एक समभाग निवडला होता आणि त्याच वेळेला मी माझ्या एका नातेवाईकाकडे गेलो होतो. तर काय झालं म्हणजे मी निवडलेल्या समभाग आणि त्या नातेवाईकांनी मला दुसऱ्या समभागाविषयी अगदी ठासून सांगितलं होतं वगैरे वगैरे. तर त्या भागात मी सगळी माहिती दिलेली, म्हणजे त्या दोन्ही समभागांचे भाव वगैरे. आणि कसं आहे ना, मी ते तुम्हाला ते कळण्यासाठी या म्हणजे या आत्ताच्या या व्हिडिओच्या खाली जी माहिती असते अथवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्शन म्हणतो, त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ब्लॉगची लिंक सुद्धा मी देणार आहे. असो, आता महत्त्वाचं काय मला सांगायचं आहे की त्यावेळेला 5 मार्चला निफ्टी 50 24,765.90 होता आणि आज 20/3/2026ला 23,134.95 म्हणजे अंदाजे 6.58% निफ्टी 50 उतरला आहे. आता माझ्या नातेवाईकांनी ज्या समभागाविषयी अगदी भरपूर सांगितलं होतं तो समभाग आज 52 आठवडे उच्चतम पेक्षा 23% खाली आहे आणि 52 आठवडे खालचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा म्हणजे 52 वीक लो पेक्षा फक्त 2.5% वर आहे. याचा अर्थ तो समभाग 52 वीक्स लोच्या जवळपास चाललेला आहे, म्हणजे त्याचा मार्गक्रमण तिथेच सुरू आहे. आणि मी जो सांगितलेला म्हणजे मी जो निवडला आहे तो 52 आठवड्याच्या उच्चतम किमतीपेक्षा सध्या 17.86% खाली आहे. त्या नातेवाईकांनी सांगितलेला तो 23% खाली आहे आणि माझा 17.86 आणि माझा 52 वीक लो पेक्षा 56% वर आहे आणि तो 52 वीक लो पेक्षा 2.25% फक्त वर आहे. म्हणजे माझ्या समभागाला 52 वीक लो गाठायला भरपूर काळ आहे. आता मला म्हणजे मी त्याच्यात हे सांगत होतो की आपल्या भारतात अनेक वॉरन बफे अथवा अनेक राकेश भाई आहेत जे प्रत्येक गोष्टीवर वाद विवाद करतात. कसं आहे ना, दुर्दैवाने मी व्यवस्थित निवडल्याशिवाय कुठलाही समभाग घेण्याच्या नादी लागत नाही. मी असं नाही म्हणत की माझे 100% समभाग योग्य असतात, पण मला कधी काही वाटलं तर मी ताबडतोब त्याला म्हणजे मी लॉस बुक करतो, नुकसानीत सुद्धा मी विकतो आणि दुसरे चांगले वेगाने जाणारे घेत असतो. आणि तो नुकसानीत जाणारा पुन्हा जर त्याने खूप चांगले दाखवल्या म्हणजे चांगल्या आकडे दाखवले, चांगला त्याचा
विक्रीचा आकडा दाखवला, नफा दाखवला, तर ते मी पुन्हा घेत असतो. पण मला काय म्हणायचंय, पण आदरणीय, वंदनीय, पूजनीय समभाग गुंतवणूकदारांना, मला माझ्या व्हिडिओला पण अनेकांनी ट्रोलिंग केलं. का हे त्यांनाही माहीत नाही. त्यांचा अभ्यास किती त्यांनाही माहीत नाही. त्यांना फंडामेंटल ॲनालिसिस काय माहीत नाही. एका IT क्षेत्रात महत्त्वाच्या अतिउच्च उच्च असलेल्या एका आस्थापनेत काम करणाऱ्या मुलांनी मलाच सांगितलं, त्याने एके ठिकाणी ते शिकवणी लावलेली 42 का 43 दिवसाची, आणि त्या शिकवणी कशासाठी होती? फंडामेंटल ॲनालिसिस अँड टेक्निकल ॲनालिसिस. त्यानेच स्वतः सांगितलं 42 दिवसात त्यांनी फंडामेंटल ॲनालिसिसचा पण नाही शिकवला, म्हणजे इंग्रजीत F, सगळं टेक्निकल. आणि त्या ग्रस्तानी ते जे काय 42 दिवसाचं आठवड्यातले किती दिवस माहीत नाही, 5 असतील 6 असतील, आणि रोज 1 तास का अर्धा तास माहीत नाही, तेवढं ज्ञान घेऊन त्याने गुंतवणूक सुरू केली. मला जे आठवतंय त्याप्रमाणे त्या ग्रस्ताला 1 लाख तोटा झाला. तेव्हा तर मार्केट एवढं खाली नव्हतं, जे आत्ता तर भयंकर खाली गेलेलं आहे. तर मला अनेकांना सांगायचं, आपण आपल्या ज्ञानात भर घाला, वाचा. माझे 200-2.25 ब्लॉग झालेत, ते पहा. त्यात अनेक प्रकारची माहिती दिली जी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि तुम्ही जे धावत जाता ना, मी इथे लावला, इथे शिकवणी लावली, शिकवणी म्हणजे क्लासेस, म्हणजे अनेक मराठी आडनावाच्या लोकांना शिकवणी हा शब्द नाही कळणार. क्लासेस 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 6 लाख वगैरे. तर ते जे काही सो कॉल्ड क्लासेस असतात ना, तुम्ही करा, भले पैसे घालवा. माझं काय म्हणणं आहे, उलट अशा ठिकाणी पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतः समभाग घ्या, त्याच्यासाठी स्वतः अभ्यास करा. म्हणजे मूल स्वतःचं, दुसऱ्याला सांगणार तू सांभाळ, तिसऱ्याला सांगणार तो काय शिकणार ते बघ, चौथ्याला सांगणार तू त्याचे कपडे शिवून आण, 5व्याला सांगणार त्याचं जेवण बघ, 6व्याला सांगणार तू चांगली मुलगी बघ. अरे मग आपण बाळाला का जन्म दिला? आपण त्याच्यापेक्षा पिगी बँकेतच पैसा ठेवा ना. तुम्ही ज्या अर्थाने तुम्ही समभाग गुंतवणुकीत आला आहात, येणार आहात, याचा अर्थ तुम्हाला आत्ताचे जे काही वेगवेगळे तुम्हाला गुंतवणुकीचे पर्याय माहीत आहेत, त्या पर्यायात कोणीही जो भरपूर असा परतावा, ज्याला समभागात मल्टीबॅगर रिटर्न्स कोणीच देत नाही, हे माहीत आहे म्हणून तुम्ही येता. त्याचप्रमाणे तुम्हाला म्हणजे जे गुंतवणूक सल्लागार असतात त्यांना तुम्हाला मानधन द्यायला आवडत नाही, कारण तुम्हाला वाटतं त्याला काय देणार मानधन, का द्यायचं? मग त्याला का द्यायचं? त्याला न देता तुम्ही कुठला तरी शिकवणी करणार, तिथे भरपूर पैसे घालवणार. त्याच्यापेक्षा का तुम्ही स्वतः का नाही शिकत? थोडं तरी शिका. आणि माझ्यासारखा एक मूर्ख माणूस, 37-38 वर्षाचा अनुभव असलेला, एक चळवळ चालवतोय. आणि ही चळवळ काय मी पैसे घेऊन नाही चालवत आहे. अनेक उपयोगी माहिती याच्यात सांगत असतो. तुम्हाला बहुसंख्य लोकांना का नाही आवडत? कारण त्यांना समभागाचं नाव पाहिजे. फक्त कशात गुंतवायचे, किती दिवस गुंतवायचे, काय कोण म्हणतं तुम्हाला असं 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 पटकन पैसे मिळतात? हा काय आकडा नाहीये. पूर्वी ते वर्तमानपत्रात यायचं, आज कुठला आकडा निघाला? कल्याण 6 निघाला, दुसरे अजून ते मला माहीत नाही. मला माहित आहे, कारण मला एकदा मी ते एकाला विचारलं होतं हे काय असतं आकडा.
तुम्हाला लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक माहीत नाहीये. तुम्हाला ते फक्त अरे तो 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 हे करतो, तो हे करतो, ऑप्शन्स फ्युचर्स मी पण करतो, डे ट्रेडिंग करतो, नाईट ट्रेडिंग करतो, इव्हनिंग ट्रेडिंग करतो, आफ्टरनून ट्रेडिंग करतो. काय करता? माहित आहे का काय करताय तुम्ही? तुम्हाला नफा होतोय का माहित आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये घालता, तुम्हाला माहिती आहे का एनएव्ही मार्केट कोसळल्यावर एनएव्ही सुद्धा कोसळते, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित. मग का गुंतवणूक करता हो? नका करू ना, ते चांगले पिगी बँक. हेच तुम्हाला सांगायला, उगाच वादावादी करू नका. समोरचा काय म्हणतो ते नीट ऐकून तरी घ्या. आपल्याला किती माहिती आहे. मला तर असाच एक परत आय टी क्षेत्रातला ज्याला मिशी पण नाही फुटली, अजून दाढी पण नाही फुटली, आणि एक काहीतरी वाचलं त्याने कुठेतरी आणि तो वादावादी करत बसला. आता तर गायबच झालाय. म्हणजे माझ्या ज्याला आजच्या मराठीत फॉलोअर म्हणतात तो आता गायबच झालाय. तो प्रत्येक गोष्टीत असं टोच मारायचा. व्हिडिओ आला की टोच, म्हणजे चोच. व्हिडिओ आला की चोच. आता चोच गेली, गायब झाली. पहा तरी. आणि मी गेली अनेक महिने जमलं तर रोज 1, 2, 3 प्रूफ म्हणून देतो. प्रूफ 1 आणि त्याला त्या दिवशीची तारीख की आज मी निवडलेला समभाग कितीनी वाढला. आणि ते जे त्या दिवशी 5 तारखेचा काही वाईट नाही. आणि आजचं सांगतो त्या 5 तारखेच्या घटनेचं. आजचा माझा समभाग -0.25 नी बंद झालाय आणि त्या नातेवाईकांनी सांगितलेला तो समभाग, म्हणजे दोघे काय म्हणतात ते कॉम्पिटिटर आहेत एकमेकांचे. म्हणजे एकाच विभागाचे आहेत ते, पण 2 वेगवेगळ्या आस्थापना आहेत. आणि त्या आस्थापनेचा आज -1.10 नी खाली आलाय. आणि हे तुम्ही पाहताय की त्या माझ्या नातेवाईकांनी सांगितलेला तो आज 2.55% फक्त 22 आठवडे लोच्या 52 आठवडे लोच्या वर आहे. आणि माझा अजूनही 56% लोच्या वर आहे. याचा अर्थ आपणाला हे मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी माझं कौतुक माझी लाल करण्यासाठी सांगतच नाही. तुम्ही होणाऱ्या चुका, करणाऱ्या चुका, आणि तो जो एक स्वभाव आहे, मानवी स्वभाव, आणि तो दुर्दैवाने मी मराठी माणसातच बघतोय की उगाचच भांडायचं. स्वतः आतापर्यंत आपणास किती नफा झालेला आहे? नाही. सगळं लाल मध्ये, पण भांडायचं. कारण तुम्ही जोपर्यंत आम्हाला नाव नाही सांगत कुठला घ्यायचा, तोपर्यंत आम्ही भांडणार. उगाचच म्हणजे आपल्याकडे जसे विरोधी पक्ष आहेत ना, काहीही केलं तरी उगाचच भांडायचं. आता असंच विरोधी पक्षावरून आठवलं, आत्तापर्यंत विरोधी पक्ष भारतात पेट्रोल एवढं महाग आहे, डिझेल एवढं महाग आहे, अनेक वर्ष बोलत होते. पण आत्ताचं जी लढाई झाली आहे, 13 का 14 का 16 दिवस झाले, अनेक बाहेरच्या देशातील, म्हणजे मी अमेरिकेतून माहिती घेतली, जर्मनीतून घेतली, स्पेनमधून घेतली, त्यांच्याकडे अंदाजे 15 ते 25 किंवा 27% पेट्रोल आणि डिझेलचे भाव थोड्याफार फरकाने वाढलेत, आणि आपल्याकडे 0% वाढ आहे. पण हे सगळे जे स्वतःला विरोधी समजतात, याच्यावर का नाही बोलत? कधीतरी कौतुक करा हो. जो करतो त्याचं कौतुक करा. आणि तुम्ही स्वतः काय केले सांगा ना? समभाग गुंतवणुकीतून लोकांना साक्षर करण्यासाठी तुम्ही स्वतः काय केलं? आणि जो करतो त्याला हसायचं आणि त्याला
दूषणं द्यायची, त्याच्याशी भांडायचं. परत मी समजावून सांगायला गेलं, नाही बाबा तू खूपच खोलात जाऊन जातो, तू खूपच खोलात जातो. मग म्हणून म्हटलं जाऊ दे ना, आता मी जे काय, आता मी कोणाशीच या विषयावर म्हणजे प्रत्यक्षात भेटल्यावर कोणाशी सुद्धा बोलणार नाही. फक्त कोणी भेटलं की नमस्कार वॉरन बफे, नमस्कार राकेश भाई, नमस्कार विजय केडिया, असंच म्हणणार. म्हणजे प्रत्येकाला आवडतं, वा मी विजय केडिया. मी कुठला घेतलाय समभाग? वोडाफोन, जो अनेक वर्ष असाच आहे. आणि आजच मी परत एक माझ्या स्टेटसला टाकलेला आहे. तुम्हीच समजून घ्या साहेब. माझ्या एका समभागाने गेल्या 5 वर्षात 1659, हे मी सकाळी काढलेलं, 1659% वाढ दिली 5 वर्षात. आणि लक्षात घ्या, आत्ता सुद्धा ती म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत ती वाढ आहे. म्हणजे आता मार्केट खाली, याचा तर दर साल 331.85% दिली आहे वाढ. आणि हेही लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 2024 ते अंदाजे 1 वर्ष, त्यावेळेला पण समभाग मंडई खाली होती. हे असून सुद्धा जर 5 वर्षात 1600 किती रे बाबा, 5 वर्षात 1659.24%. पण काहीतरी विचार करूनच तो समभाग घेतला होता ना. आणि आपणास असा किती फायदा झाला हे बघा ना, दुसऱ्याला बोलण्याच्या आधी. नाही, हे का मी तळमळीने सांगतोय? ठीक आहे, मला उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे त्रास होतो. आणि दुर्दैवाने ना मला खोट्याचा भरपूर त्रास होतो. आणि कसं असतं ना, जो करतो त्याला हे सगळं का असे त्रास देत असतात हे माहीत नाही. मी काय तुम्हाला काय बोललो, तुम्हाला काय हसलो, तुमच्यावर काही टोमणे मारले? उलट मी समाजातील लोकांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. बहुसंख्य लोकांना अजूनही माहीत नव्हतं की एवढे चांगले तुम्हाला फायदा मिळतो. आता जाऊ दे, मला आता काही सांगायचं नाही, कारण मैत्री खराब होऊ शकते. काहीही माहीत नसताना उगाच नको त्या म्हणे. मी असे पण समभाग घेतो ज्याला मी माझ्याकडे त्याला कॅच देम यंग म्हणतो. अगदी नवजात समभाग जे अति वेगाने वाढू शकतात 4, 5, 6 वर्षानंतर. तो का नाही वाढला? तो का कमी झाला? अरे मैत्रीत जर सांगायला गेलो त्याच्यावरून हे तोच समभाग आमच्या म्हणजे आम्ही जे करतो त्यातला माझा जो भाचा आहे त्याने आता 20-22 हजार घेतलेत ते समभाग. आणि मित्रांनो, गुंतवणूकदारांनो, लक्षात ठेवा, राकेश झुंझुनवाला 1 आणि 2 टायटनचे समभाग घेऊन श्रीमंत नाही झाले. आणि मला आठवत नाही त्यांनी केव्हा घेतलेला. आज बहुतेक टायटन 4000ला वगैरे, आणि अनेकदा हे दिले बोनस आणि जे काय ते. माझ्या मते त्यांनी 200-250 किंवा अजून खालीला घेतला होता. त्याने घेतल्या लगेच कोणीतरी त्यांना हिणवलं नाही. अरे बाबा, तू 200-250ला घेतला, आता मग 215 झाला, 220 झाला. सगळं कंपाऊंडिंग इफेक्ट वगैरे समजून घ्या. हसणं, कोणी माणूस हसू शकतो, ज्याला मेंदू नाही तोही हसतो. पण ते कोण सांगतोय, कसं सांगतोय, किती अभ्यास आहे,
हे जरा विचार करा. तेव्हा आदरणीय वंदनीय राकेश झुंझुनवाला वाटणार, स्वतःला राकेश झुंझुनवाला वाटणाऱ्यांनो, आपणास जर असे काही सर्वप्रथम तर माझे सगळे बाकीचे ब्लॉग्स अथवा व्हिडिओज पहा, आणि जर तुम्हाला ते आवडले तर बाकी लोकांना पण सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा, कमेंट करायला सांगा. नाहीतर माझी यूट्यूब माझी व्हिडिओज लोकांपर्यंत नाही पाठवत, म्हणजे माझी जी ELM आहे अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही यशस्वी होणार नाही. तेव्हा पुन्हा असंच एखादा चांगला व्लॉग घेऊन भेटू. जय हो.